अखेर अधिवेशन संपलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेले आहे। 23 डिसेंबरची अपडेट आहे मित्रांनो। वार सोमवार आहे आणि या दिवसापासून 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवस सलग पैसे वाटप सुरू होणार आहेत। याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी। त्यामुळे चॅनल जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन अपडेट YouTubeवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आज नागपूर येथील अधिवेशन संपलेले आहे। आता हे अधिवेशन कोणते होते तर हे हिवाळी अधिवेशन होते आणि हे अधिवेशन चालू असताना कुठल्याही प्रकारचे पैसे जे ते वाटप केलेले नाहीत। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तर त्यांनी आता स्पष्ट केलेले आहे की हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर आम्ही लगेच पैसे वाटप करणार आहोत। भरपूर महिलांना प्रतीक्षा लागून राहिली होती की सर हे अधिवेशन नेमकं कधी संपणार आहे, याच्याविषयी माहिती द्या। तर हे पहा, अखेर अधिवेशन आज संपलेले आहे आणि हे अधिवेशन संपल्यामुळे आजपासूनच पैसे वाटप सुरू झाले असते। परंतु आज अडचण काय आलेली आहे तर आज रविवार आहे मित्रांनो आणि रविवारी तुम्हाला तर माहितीच आहे बँका ज्या आहेत त्या बंद असतात। परंतु वार सोमवार 23 डिसेंबर पासून तर पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु हे 75% महिलांना पैसे जे आहेत ते अगोदर वाटले जाणार आहेत आणि 25% महिला ज्या आहेत त्या थोड्याफार मागे राहू शकतात। परंतु आता कोणत्या महिलांना अगोदर पैसे मागील पैसे येणार का, संपूर्ण प्रत्येक एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ना सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करून टाका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट जे आहे ते सर्वात अगोदर पाहायला मिळतच राहील। आता महाराष्ट्रात 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यामध्ये पैसे तर येणार आहेत, ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे। हे पहा, भरपूर महिला विचारतात सर आमच्या जिल्ह्यात पैसे येतील का, तर हे पहा प्रत्येक जिल्ह्यात पैसे येणारच आहेत। आणि काही महिलांचा प्रश्न होता सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निकषांचं काय झालं, ते निकष कोणते होते की त्या निकषांमुळे आम्हाला योजनेच्या बाहेर पडावे लागणार होते। तर हे पहा, कुठल्याही प्रकारचे निकष असतील अटी असतील तर ते आता रद्द झालेले आहेत आणि कुठल्याच प्रकारची तुम्हाला अट पूर्ण करण्याची गरज नाही। फक्त 2 गोष्टी ते 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। त्या तेवढं जर केलं तर पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहेत। हो मित्रांनो, 36 जिल्हे 3 दिवस म्हणजे नेमकं काय आहे तर हे पहा, प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत। पहिल्या दिवशी 12 जिल्ह्यात, दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यात आणि तिसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यात, अशा पद्धतीने येत्या सोमवारपासून पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये वाटप सुरू होणार आहे। परंतु आता काही महिला विचारते सर आमचा नंबर कधी लागणार, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी की तिसऱ्या दिवशी, तर ते देखील आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत। परंतु त्याच्या अगोदर काही अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। सर्वात अगोदर पैसे कोणाला, तर हे पहा, ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत 5 हप्त्याची वाटप झालेले आहे। 7,500 महिलांच्या खात्यावर, प्रचंड महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहे। जवळपास 1.47 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत। परिपूर्ण लाभार्थी म्हणत आहे मी, तसे तर लाभार्थी पाहिले तर 2 कोटीपेक्षाही अधिक आहेत। परंतु अशा महिला आहेत की ज्या महिलांना सर्व हप्ते आतापर्यंत व्यवस्थितरित्या भेटलेले आहेत, तर अशा 1.47 कोटी महिला आहेत की ज्या महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये प्राप्त झालेले आहेत। आणि यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या 25 ते 30 लाख महिला राहिलेल्या आहेत त्या महिलांचं काय, त्या महिलांना मागील हप्ते तर आलेच नाहीत आणि पुढील हप्ते सुद्धा येतील का, तर हे पहा, एकूण 1 रुपया तुम्हाला भेटणार आहे। फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असाल आणि जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल तर आपल्या खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लगेच विचारून टाकायचा आहे। आणि आता सर्वात अगोदर पैसे कोणाला, तर अशाच महिलांना येणार आहेत अगोदर ज्या महिलांना 1 रुपया भेटला नाही। त्याच्यानंतर पैसे कोणाला येणार तर ज्या महिलांना 1,500 भेटले, कोणाला 3,500 भेटले होते, कोणाला 4,500 भेटले होते, तर अशा महिलांना नंतर पैसे येणार आहेत। आणि त्याच्यानंतर सर्वात शेवट पैसे कोणाला येणार तर ज्या महिलांना 7,500 तर भेटले होते, परंतु 6वा अधिक 7वा हप्ता म्हणजे 21,100 असेल किंवा 1500 असेल तर तो हप्ता जो आहे तो भेटलेला नाही, तर अशा महिलांना तिसऱ्या दिवशी पैसे येणार आहेत। आता 6वा आणि 7वा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होणार, हा देखील प्रचंड मोठा पडलेला महिलांना प्रश्न होता। तर हे पहा, 6वा आणि 7वा हप्ता देखील तुम्हाला येत्या 26 ते 27 डिसेंबरच्या दरम्यान हा जमा होणार आहे। कारण हे पहा, पैसे वाटप तर उद्यापासून म्हणजे सोमवारपासूनच होणार आहे। परंतु जरी सोमवारपासून पैसे वाटप झाले तरी अगोदर ज्या महिला राहिल्या होत्या अशा महिलांना अगोदर पैसे, नंतर ज्या महिलांना पैसे पडले नव्हते त्या महिलांना, आणि नंतर 6वा अधिक 7वा हप्ता अशा पद्धतीने वाटप केले जाणार आहेत। आणि आता लाडकी बहीण आज रविवार असल्यामुळे बँका ज्या ते बंद असतात, सोमवारी बँका चालू झाल्या की प्रत्येक दिवशी 30 ते 35 लाख अकाउंट्सवर पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। हो मित्रांनो, 35 लाख प्रतिदिवस अशा पद्धतीने डाटा आपल्याकडे आलेला आहे आणि एवढ्या महिलांना एक सोबत पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत। आता तुम्ही लवकरच जाणून घेऊ शकता की आता आम्हाला पैसे येणार का नाही, ते तुम्ही स्टेटस देखील तुमच्या वेबसाईटवर आता नवीन अपडेट झालेले आहे, ते देखील तुम्ही चेक करू शकता। आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आता सलग 3 दिवस पैसे वाटप होणार आहे, त्यामुळे तुम्ही अकाउंटवर बॅलन्स कंटिन्यू चेक करत राहायचे आहे, पैसे पडले का नाही, जर पडले तर त्वरित काढून घ्या, कुठल्याच प्रकारचे दिरंगाई किंवा उशीर अजिबात करू नका। हे पहा, डिसेंबरचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तर यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की डिसेंबरचा हप्ता आम्ही शेवटच्या आठवड्यात देणार आहोत आणि आता सोमवारपासून हा शेवटचा आठवडा जो आहे तो चालू होत आहे आणि त्यामुळे यांनी ज्याप्रमाणे वचन दिलं आहे बहिणींना त्याप्रमाणे हे वचन सुद्धा पूर्ण करणारच आहे. त्यात कुठल्याच प्रकारचा वाद किंवा उशीर होणार नाही. आता सर्व मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे आणि बहिणींसाठी तर हा पैसे वाटप करण्याचा निर्णय सर्वात अगोदर त्यांनी घेतलेलाच आहे. त्यामुळे सर्वात अगोदर हा निर्णय जो आहे तो मार्गी लावणार आहेत आणि एका वेळेस हा निर्णय जर मार्गी लागला तर प्रचंड महिला महाराष्ट्रात खुश होणार आहेत. कारण की प्रत्येक बहिणीला ज्या महिलेचे पैसे राहिले होते सरसकट पैसे जे आहेत ते वाटले जाणार आहेत. कुठल्याच प्रकारच्या महिला वगळल्या जाणार नाहीत. फक्त एकच महिला वगळल्या जाऊ शकतात. त्या म्हणजे कोणत्या? तर अशा महिला ज्या की एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत आहेत. जी की योजना 1500 पेक्षा किंवा 2000 पेक्षा जर जास्त त्या योजनेचा लाभ असेल तर मग मात्र त्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. आणि काही महिला तर ऑलरेडी वगळण्यात आलेल्या आहेत. ज्या महिला संजय गांधी असेल, निराधार योजना असेल किंवा इतर श्रवण बाळ योजना असेल किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांचा जर लाभ घेत असतील तर अशा महिलांना वगळण्यात आलेले आहे. आता सर्व पूर्ण महिलांचा प्रश्न होता, सर पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप सुरू होणार? तर हे पहा, सर्वात प्रथम 12+12+12 अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये जिल्हे जे आहे ते वाटप होणार आहे. आता पहिला टप्पा कोणता असणार आहे? तर पहिला टप्पा जे की सर्वांना अवगत आहे की आणि माहिती सुद्धा आहे, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. कारण या टप्प्यामध्ये जवळपास प्रचंड महिला राहिलेल्या आहेत. जवळपास 70 ते 80% महिला देखील म्हणलं तरी अडचण नाही, एवढ्या महिला पुणे या ठिकाणी साईडच्या राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, वाशिम, अकोला आणि अमरावती. हा दुसऱ्या टप्प्यामध्ये महिलांना पैसे वाटप होणार आहेत. आणि आता तिसरा टप्पा म्हणजे कोणता असणार आहे? तर नागपूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, तर या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे वाटप होणार आहेत. हो मित्रांनो, अशा प्रकारचा डाटा आपल्याकडे समोर आलेला आहे. आणि आता महिलांचा दुसरा एक प्रश्न होता, सर बँका कोणत्या लागणार, सर्वात अगोदर पैसे कोणाला भेटणार किंवा बँका कोणत्या बँकेत जर खाते असेल तर पैसे भेटणार? तर हे पहा, 3 बँका तुम्हाला मी सांगतो, अत्यंत महत्त्वपूर्ण 3 बँका असणार आहेत. या 3 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत मित्रांनो. कोणीही आतापर्यंत सांगितले नाही, तीच गोष्ट आपण सांगत आहोत. पहिली बँक आहे मित्रांनो सर्वांची आवडती स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक. अशा पद्धतीच्या 3 बँक आहेत ज्या बँकेचे सर्वात अगोदर पैसे त्या बँकेपासून वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. जरी इतर दुसऱ्या बँकेत खाते असेल तरी देखील घाबरण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही. डायरेक्ट पैसे तुमच्या डीबीटी माध्यमाद्वारे कुठली बँक असू द्या, फक्त तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर असतील तर लगेच पैसे भेटतील. पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड लिंक, जे की तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्ही सर्वात अगोदर ते करून सुद्धा घेतलेले असेलही. आणि जर तुमचे सर्व गोष्टी ओके असतील तर मग मात्र टेन्शन घेण्याचीच गरज नाही तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँकेचे खाते ॲक्टिव्ह आहे का नाही, तेव्हा पैसे पडतात का, पैसे त्यावरून काढता येतात का किंवा होल्ड काही अडचण तर नाही ना, ते जर तुम्ही चेक केले असेल तर मग मात्र टेन्शन घेण्याचीच गरज नाही. डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे उद्यापासून पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मग ते आता किती पैसे जमा होतील हा देखील महिलांचा प्रश्न होता. जर पैसे तर जमा होणार आहे तुम्ही सांगितले, पण आता एकूण पैसे किती जमा होणार आणि किती पैसे जमा होण्यासाठी आम्हाला बँकेचं पाहावे लागणार किंवा किती काय होणार? तर हे पहा, जवळपास आता सध्या तरी 1500 अधिक 1500 असे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हो मित्रांनो, 3000 रुपये डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता भरपूर महिला जर 2100 रुपयाचं काय झालं तर हे पहा, ते सुद्धा भेटणार आहेत, नक्कीच भेटणार आहेत. ते म्हणजे कधी? तर हे फेब्रुवारीच्या महिन्याच्या दरम्यान ते बजेट जे आहे ते येणार आहे आणि ते बजेट आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता, या बजेट आल्यापासून तुम्हाला तो हप्ता लागू होणार आहे. यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आधी आता महिला विचारतात, सर आमच्या अडचणी आहेत, अशा आहेत, तशा आहेत. तर हे पहा, तुमचा जिल्हा आणि तुमच्या अडचण खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे आणि ज्या महिलांच्या खाली कमेंट येतील सर्वात व्यवस्थितरित्या त्या महिलांच्या आपण वरपर्यंत तक्रार पोहोचवणार आहोत आणि त्या महिलांना सर्वात अगोदर पैसे भेटण्यासाठी देखील एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. हो मित्रांनो, याच्या अगोदरही आपण अशा पद्धती याद्यावर पाठवलेल्या आहेत आणि त्या महिलांना सर्वात अगोदर पैसे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे सुद्धा जमा झालेले आहेत. त्यामुळे तुमचे कमेंट, नाव आणि जिल्हा कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असेल किंवा आवडला असेल तर लाईक करत जा मित्रांनो, कारण की माहिती देखील आम्हाला भरपूर वेळ लागतो तुमच्यासाठी आणायला किंवा इतर माहिती प्राप्त करण्यासाठी. आणि एक नवीन घोषणा देखील आपण करू इच्छितो किंवा एक नवीन महिला ज्या लाडकी बहीण योजनेच्या महिला आहेत अशा महिलांना आपण एक स्पेशल गिफ्ट देखील अरेंज केलेले आहे. ते म्हणजे काय? तर 1000 रुपयांचे बक्षीस आपण स्वतः ठेवलेले आहे, आपल्या जॉब अपडेट मराठी या चॅनलतर्फे ठेवलेले आहे. ते कशामुळे ठेवलेले आहे? तर आत्ताच आपले काही दिवसांपूर्वी
1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे ज्या महिलांच्या सर्वात व्यवस्थितरित्या चांगल्या कमेंट येतील आणि एका व्हिडिओवर फक्त एकच कमेंट, ज्या महिला दररोज आपले व्हिडिओ पाहत असतात अशा महिलांना आपण 1,000 रुपये डायरेक्ट बक्षीस देणार आहोत. फक्त कमेंटमध्ये तुम्ही खाली तुमचे नाव व जिल्हा टाकायचा आहे आणि एक चांगली कमेंट देखील तुम्ही करू शकता. असे जर केले तर 1,000 रुपये बक्षीस हे आपण आपल्या चॅनलतर्फे ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि ह्या बक्षीस जर पाहिजे असेल तर तुमचे खाली नाव व जिल्हा आल्या आणि लाडकी बहिणीचे पैसे मिळाले की नाही ते देखील तुम्ही लिहू शकता. आणि अशाच सबस्क्राईब फक्त अटी काय आहेत तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि लगेच तुम्ही 1,000 रुपये बक्षीसाठी पात्र ठरणार आहात. धन्यवाद.